शूर शिवबा. प्रवेश पहिला. पुण्यातील वाडा. जिजामाता खिडकीजवळ उभ्या आहेत. जिजामाता, रात्र झाली आहे. बाहेर पाऊस पडत आहे. माझा शिवबा अजून कसा आला नाही? शिवाजी. प्रवेश करत, मासाहेब, हा मी आलो, तुमचा शिवबा. जिजामातेला वाकून नमस्कार करतो. जिजामाता. शिवबाला जवळ घेऊन, कुठं होतास एवढी रात्र होईपर्यंत? तुझी फार काळजी वाटते. शिवाजी. काळजी कशाला करायची? मी एकटा थोडाच फिरतो. येसाजी कंक, तानाजी मालुसरे आणि बाजी पासलकर असतात माझ्याबरोबर. जिजामाता. पण एवढा पाऊस पडत असताना काय करत होतात अंधारात तुम्ही? शिवाजी. तो पहा. तो दूर तोरणा किल्ला दिसतो आहे ना, तो घेतला पाहिजे की नाही? जिजामाता. किल्ला घेणार? शिवाजी. होय मासाहेब. सुलतानाची चाकरी करू नकोस, असं तुम्हीच सांगितलं आहे ना. मग स्वतःचं राज्य हवं, त्यासाठी किल्ला हवा. जिजामाता. पण किल्ला घ्यायला लढाई करावी लागेल ना? शिवाजी. आमची तयारी आहे त्यासाठी. 500 मावळे तयार आहेत, तलवार आणि ढाल घेऊन लढायला. जिजामाता. एवढे मावळे कसे मिळवले तुम्ही? शिवाजी. त्यांना स्वराज्याचं महत्त्व समजावून सांगितलं. आज ते सुलतानाची चाकरी करत आहेत. दिवसभर श्रम करतात तरी पोटभर अन्न मिळत नाही. त्यांची मुलंबाळं उपाशी राहतात. अंगावर घालायला कपडे नसतात. स्वतःचं राज्य आलं की असे हाल होणार नाही, हे पटलं त्यांना. जिजामाता. पण किल्ल्यावर खूप सैन्य असेल, शिवाय किल्लेदार शूर आहे. शिवाजी. त्यासाठी आम्ही एक युक्ती केली आहे. जिजामाता. काय? शिवाजी. या पावसात रातोरात आम्ही किल्ल्यावर हल्ला करणार आहोत. तिथं फार थोडे शिपाई आहेत. किल्लेदार देखील तिथं नाही. जिजामाता. तो कुठं गेला? शिवाजी. पावसाळा लागला की तो किल्ला सोडतो. खाली गावात जाऊन राहतो. त्याचं सैन्यही त्याच्याबरोबरच असतं. जिजामाता. हे तुम्हाला कसं कळलं? शिवाजी. आमच्या गुप्तहेरांनी ही बातमी आणली आहे. तेव्हा मासाहेब, आम्हाला आशीर्वाद द्या. आम्ही किल्ल्यावर स्वारी करायला निघालो आहोत. बाहेर पावसात मावळे उभे आहेत. जिजामाता. पण शिवबा, तुझं वय जेमतेम 16 वर्षांचं. शिवाजी. म्हणून काय झालं? मला दादोजी कोंडदेवांनी लढण्याचं शिक्षण दिलं आहे. आमच्या पराक्रमाबद्दल तुम्हाला शंका वाटते का? जिजामाता. नाही शिवबा. जा. गरीब मावळ्यांच्या सुखासाठी जरूर लढायला जा. स्वराज्य मिळवण्यासाठी पराक्रम गाजवा. यशस्वी व्हा. शिवबा जिजामातेला वाकून नमस्कार करतो. जिजामाता शिवबाला आशीर्वाद देतात. शिवबा जातो. बाहेर मावळ्यांच्या गर्जना ऐकू येतात. प्रवेश दुसरा. तोच वाडा. आता पहाट झाली आहे. जिजामाता काळजी करत आहेत. खिडकीतून एकसारख्या बाहेर पाहत आहेत. जिजामाता. देवी शिवाई, माझ्या शिवबाचं रक्षण कर. तेवढ्यात एक दासी येते. दासी. मासाहेब, शिवाजीराजांनी लढाई जिंकली. तोरणा किल्ला घेतला. तो पहा, त्या किल्ल्यावर भगवा झेंडा फडकतो आहे. जिजामाता. धन्य आहे तुझी शिवबा. तोरणा किल्ला घेऊन तू स्वराज्याचं तोरण बांधलंस. मला तुझा खूप अभिमान वाटतो. बाहेर शिंदतुतारी वाजते. हिंदवी स्वराज्याचा जय जयकार असो, शिवरायाचा जय जयकार असो, असे लोकांचे आवाज ऐकू येतात.